नमस्कार मित्रांनो, आज आपण इम्पॉर्टंट वर्बचा पार्ट 3 शिकणार आहे. तर चला आपण पटापट इम्पॉर्टंट वर्ब शिकूया. मित्रांनो, आजचा इम्पॉर्टंट पहिला वर्ब आहे बाइंड. बाइंडचा अर्थ होते बांधणे. बाइंडचा V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप होते बाउंड, आणि क्रियापदाचं तिसरं रूप पण बाउंड होते, आणि क्रियापदाचं चौथं रूप ज्याला आपण V1 ला आपण काय करत असतो की V1 ला आपण ING लावत असतो. म्हणजे वर्बचा जो फर्स्ट फॉर्म असते याला फक्त आपण ING लावतो आणि आपण V4 करतो. तर याला काय लागते ING. बाइंडचा अर्थ होते बांधणे, बाइंड, V2 बाउंड, V3 बाउंड आणि V4 बाइंडिंग. सेकंड वर्ब आपण शिकणार आहोत इम्पॉर्टंट वर्ब. बाईटचा अर्थ होते चावणे. साप चावणे, कुत्रा चावणे. तर बाईटचा अर्थ होते चावणे. V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप होते बीट, क्रियापदाचं तिसरं रूप होते बीट, आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे V4 होते बायटिंग. यानंतर आपण तिसरा इम्पॉर्टंट वर्ब शिकणार आहोत ब्लो. ब्लो म्हणजे वाहने, वारा वाहने. याचा V1 होते ब्लो, V2 होते ब्ल्यू, V3 होते ब्लोन, आणि V4 काय होते ब्लोईंग, ज्याला ING लागते. V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप आणि क्रियापदाचं पहिलं रूप. आलं लक्षात. यानंतर आपण लास्ट इम्पॉर्टंट वर्ड शिकणार आहे ब्रेक. ब्रेकचा अर्थ होते तोडणे, फोडणे आणि मोडणे. ब्रेकचा अर्थ होते तोडणे, फोडणे, मोडणे. ब्रेकचा V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप ब्रेक होते, क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजे V2 ब्रोक होते, V3 ब्रोकन आणि V4 होते ब्रेकिंग. आज आपण हा वर्बचा तिसरा पार्ट शिकलेलो आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अमोल बरिंगे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू.